नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण राष्ट्रीय सभेतील पहिला टप्पा म्हणजेच मवाळ कालखंड याचा अभ्यास करणार आहोत। या आधी आपण आधुनिक भारताच्या इतिहासाला अभ्यास केलाय। त्यावेळेला आपण ब्रिटिशांचे भारतातील आगमन म्हणजेच परकीय सत्तांचे भारतातील आगमन, प्लासीची लढाई, बक्सरची लढाई, त्यानंतर 1857चा उठाव, त्याचबरोबर राष्ट्रीय सभेची स्थापना एवढे टॉपिक आपण पाहिलेले आहेत। आता तर राष्ट्रीय सभेच्या टॉपिकमध्ये 3 कालखंड येतात। त्याच्यामध्ये मवाळ कालखंड, जहाल कालखंड आणि गांधी युग। 1885 ला राष्ट्रीय सभेची स्थापना सर ॲलन ह्यूम यांच्या पुढाकारातून झाली आणि या राष्ट्रीय सभेचा विकास या 3 कालखंडांनी दर्शवलेला असतो। मग हे 3 कालखंड नक्की आहेत काय आणि या 3 कालखंडातील विचार प्रणाली नक्की कशी होती, या सर्व गोष्टींचा, शिवाय या तिन्ही कालखंडामध्ये जे महत्त्वपूर्ण नेते होते त्यांनी लिहिलेली वेगवेगळी पुस्तकं असतील, मांडलेले सिद्धांत असतील, त्यांचं कार्य असेल, या सर्वांचा आपण अगदी पोलीस परीक्षेपासून, तलाठी एक्झाम पासून, एमपीसीच्या प्रीच्या वेगवेगळ्या एक्झाम्स असतील त्याच्यामध्ये त्यानुसार आपण अगदी सोप्याकडून अवघडापर्यंत सर्व पॉइंट्सचा अभ्यास करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त आहे। तर तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही, व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरायचं नाही, लाईक करायला विसरायचं नाही। तर आपण चालू करूया मवाळ कालखंड। या आधीचा तुम्ही राष्ट्रीय सभा हा जो टॉपिक आहे किंवा राष्ट्रीय सभेची आपण स्थापना, राष्ट्रीय सभेची अधिवेशन आपण त्याच्यामध्ये बघितलेत, तर ते जर तुम्ही बघितला नसेल व्हिडिओ तर तो नक्की बघा, जेणेकरून याचा पुढे तुम्हाला सिक्वेन्स लागेल। राष्ट्रीय सभेचे एकूण 3 कालखंड येतात। त्याच्यामध्ये आहे मवाळ कालखंड 1885 ते 1905, जहाल कालखंड 1905 ते 1920 आणि गांधी युग किंवा अहिंसेचे युग ह्यालाच 1920 नंतरचा ते 1947 पर्यंतचा म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा हा राष्ट्रीय सभेचा 3रा कालखंड येतो। त्यातील पहिला कालखंड आपण पाहणार आहोत। या कालखंडामध्ये कोणत्या पॉइंट्सचा आपण नक्की अभ्यास करायचा आहे ते बघा। तर या कालखंडामध्ये आपण नक्की मवाळ कालखंड किंवा नेमस्थानचा कालखंड असं का म्हटलं जातं, त्यांची विचार प्रणाली कोणती होती, त्याच्यानुसार ब्रिटिशांनी नक्की त्यांचं खरोखर ऐकून काही बदल केलेले होते का। त्यानंतर मवाळ कालखंड आहे, हा कालखंड 1885 ते 1905 पर्यंतचा खरोखर यशस्वी झाला का विचार प्रणालीनुसार, म्हणजे मवाळ्यांच्या विचार प्रणालीनुसार। नक्की मवाळ्यांची विचार प्रणाली कशी होती, या काळातील महत्त्वपूर्ण जे नेते आहेत त्यांचाही आपण या कालखंडामध्ये अभ्यास करणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तर पाहूया मवाळ कालखंड। बघा, या मवाळ कालखंडाचा कालावधी अनेक परीक्षाने विचारतात, पोलीस सारख्या एक्झाम्स नाही विचारतात, तर लक्षात काय ठेवायचं, मवाळ कालखंडाचा कालावधी येतो 1885 ते 1905 आणि मवाळ कालखंडाला अर्जविनंत्यांचा कालखंड शिवाय नेमस्थानचा कालखंड अशी ही नावं आहेत। तर बघा, यालाच काय म्हणतात, नेमस्थानचा कालखंड असंही म्हणतात। आता हे जे मवाळ विचारवादी नेते होते त्या नेत्यांमध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती रानडे, गोपाळकृष्ण गोखले, तेलंग यांसारख्या नेत्यांचा समावेश होतो। तर याच्यामध्ये ही जे नेते होते यांची विचार प्रणाली नक्की कशी होती ते आपण बघूया। जसं बघा, ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास, हे जे नेते होते यांचा ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास होता। त्यांना असं वाटत होतं की ब्रिटिशांना उगाच विरोध करून आपल्याला काहीही मिळणार नाही, त्याच्यापेक्षा आपण ब्रिटिश सत्तेचा आपल्या प्रगतीसाठी उपयोग करून घेऊया। त्यांच्या उदारमतवादीपणाचा, त्यांच्या निश्चयीपणाचा, त्यांच्या शिक्षित असण्याचा, या सर्व गोष्टींचा किंवा त्यांच्या शिक्षण पद्धतीचा आपण आपल्या प्रगतीसाठी उपयोग करून घेऊया। आणि त्याच्यामुळे हे जे मवाळ नेते होते त्यांचं भारताला स्वातंत्र्य मिळावं हे जे ध्येय होतं ते काहीच मागं होतं। त्यांना हेच म्हणायचं होतं की ब्रिटिश आहेत ते पूर्णपणे वाईट नाहीत, तर त्यांची जी चांगली मतं आहेत, चांगल्या गोष्टी आहेत
त्यांचा उपयोग आपण आपल्या प्रगतीसाठी करून घ्यावा असं म्हणणं मवाळ नेत्यांचं होतं. आणि म्हणूनच ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास होता. त्याच्यानुसार ब्रिटिश आपल्यासाठी चांगल्या गोष्टींचे कायदे करतील, वाईट गोष्टी ज्या भारतीय समाजामध्ये रुजल्यात त्या ब्रिटिशांच्या अनेक कायद्यांमुळे नष्ट होतील. आपल्या मागण्या आता नाही तर थोड्या वेळाने ब्रिटिश मान्य करतील. त्याच्यासाठी उगाचच त्यांच्या विरोधात जाणं चुकीचं आहे असं मवाळ मतवाद्यांना वाटत होतं. ब्रिटिश काळामुळे आपली प्रगती होऊ शकते असा त्यांना गाढ विश्वास होता. ब्रिटिशांचं खूप म्हणजे विशेषतः ब्रिटिशांचं जे शैक्षणिक धोरण होतं त्याचा पगडा या मवाळ नेत्यांवर दिसून येतो. आणि त्याच्यासाठी ब्रिटिशांना विरोध न करता चळवळ सनदशीर व नेमस्त मार्गाने चालवणे, अर्ज विनंत्या करणे, त्यांच्याकडे शिष्टमंडळे पाठवणे या मार्गांवर भर कुणी दिला होता? मवाळ मतवाद्यांनी दिला होता. तर लक्षात काय ठेवायचं की मवाळ मतवाद्यांनाच नेमस्त नेते असेही म्हणतात. आणि यांनी काय म्हटलेलं की सनदशीर आणि नेमस्त मार्गाने आपण ब्रिटिशांकडे जायचं. त्याच्यासाठी काय करायचं? अर्ज विनंत्या करायचं, शिष्टमंडळे पाठवायची आणि ब्रिटिशांकडे आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी त्या मागण्यांचा वारंवार मागोवा घेत ब्रिटिशांकडे पाठलाग करायचा असं त्यांचं म्हणणं होतं. पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव असणारे हे नेते होते. पाश्चात्य शिक्षणामुळे जीवनामध्ये किती बदल होऊ शकतात हे याची जाणीव नेत्यांना झाली होती आणि त्याच्यासाठी पाश्चात्य शिक्षण पद्धतीचा प्रभाव त्यांच्यावर जास्त दिसून आलेला होता. आता हे जे नेते होते या नेत्यांनी नक्की ब्रिटिशांकडे कोणत्या मागण्या मांडल्या होत्या ते आपण बघूया. जसं ब्रिटिशांचं मूळचंच धोरण होतं की जे काही मागतील त्यातलं सर्वच्या सर्व काही मंजूर करून घ्यायचं नाही, थोडंसं द्यायचं आणि बाकीचं सगळं नाकारायचं, हे धोरण ब्रिटिशांचं होतं. मात्र आपण उगाचच भांडणं करत बसण्यापेक्षा जर आपल्याला सनदशीर मार्गाने एखादी गोष्ट मिळत असेल तर ती आपण मिळवली पाहिजे आणि त्याच्यातून आपण आपली प्रगती केली पाहिजे असं मवाळांचं मत होतं. आणि म्हणूनच जरी ब्रिटिशांचं थोडं द्यायचं आणि बाकीचं सगळं नाकारायचं हे धोरण असलं तरी चिकाटीपणाने आपण ब्रिटिशांच्या मागं लागलो तर 4 मागण्यापैकी एक तरी मागणी मान्य होईल असं या मवाळ नेत्यांना वाटायचं. आणि म्हणूनच हे वारंवार अर्ज करायचे, स्वतःची शिष्टमंडळ ब्रिटिशांकडे पाठवायचे आणि म्हणूनच या कालखंडाला अर्ज विनंत्यांचा कालखंड असंही संबोधलं जातं. तर नक्की ह्या मवाळ नेत्यांच्या ज्या मागण्या होत्या ब्रिटिशांकडे त्या कोणत्या पद्धतीच्या होत्या त्या बघूया. जसं जे तुम्ही एमपीएससीच्या प्री परीक्षा वगैरे देता त्याच्यात योग्य अयोग्य विधानासाठी तुम्हाला विचारू शकतात, त्याच्यामुळे हे माहीत असणं गरजेचं आहे. कायदे मंडळातून निवडून येणाऱ्या सभासदांची संख्या वाढवावी ही पहिली मागणी होती. दुसरं म्हणजे कायदे मंडळाच्या अधिकारात सुधारणा करावी, अधिकार आणखी वाढवावेत. भारत मंत्री व भारत मंडळ किंवा त्यांचं जे मंत्रिमंडळ होतं ते रद्द करावं. अर्थात हे भारत मंत्री व त्यांचं मंत्रिमंडळ 1857च्या उठावानंतर सुरू झालेलं होतं भारतामध्ये आणि हे रद्द करावं असं त्यांचं म्हणणं होतं. कायदे मंडळाच्या वर्चस्वाखाली न्यायसंस्था ठेवू नये, म्हणजे न्यायसंस्थेवर कायदे मंडळाचं वर्चस्व असू नये असं त्यांचं म्हणणं होतं. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक अधिकार द्यावेत जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थांचा जर विकास झाला तर तळागाळातील माणसांचा पटकन विकास होईल असं या मवाळ नेत्यांचं म्हणणं होतं. तसेच वृत्तपत्रांना स्वातंत्र्य द्यावे. जर जनजागृती व्हायची असेल, जर चांगले विचार माणसांमध्ये रुजायचे असतील, प्रबोधन व्हायचं असेल तर त्याच्यासाठी सर्वाधिक वेगाने सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचं त्यावेळेचं साधन होतं ते म्हणजे वृत्तपत्र आणि त्या वृत्तपत्रांवर बंदी ठेवू नये असं मवाळ मतवाद्यांचं म्हणणं होतं. आणि ह्यातल्या सर्वच मागण्या काही मवाळ मतवाद्यांच्या ब्रिटिशांनी मान्य केल्या नाहीत. मात्र ब्रिटिशांनी अजिबातच काहीच मान्य केलं नाही असंही केलं नाही. मागण्या काहीशा मान्य केल्या, मात्र बहुतांश मागण्या ह्या नाकारलेल्या होत्या. आणि त्याचंच फळस्वरूप म्हणजे काय की 1892 मध्ये इंडियन काउन्सिल ऍक्ट हा मंजूर करण्यात आला. तर लक्षात काय ठेवायचं की इंडियन काउन्सिल ऍक्ट हा मवाळ कालखंडामध्ये मंजूर झालेला ऍक्ट आहे आणि तो कधी मंजूर झाला? 1892 मध्ये. मग या इंडियन काउन्सिल ऍक्ट मध्ये नक्की काय होतं तर केंद्रीय कायदे मंडळातील जे सदस्य संख्या आहे ती सदस्य संख्या त्यांनी काय वाढवलेली होती. म्हणजे इथं कायदे मंडळातील निवडून येणाऱ्या सभासदांची संख्या वाढवावी ती मागणी मात्र ब्रिटिशांनी त्यांची मान्य केलेली होती. मात्र हे जरी मान्य केलेलं असलं तरी सुद्धा वार्षिक अंदाजपत्रकावर, आता ही दुसरी मागणी म्हणजे दुसरं ह्या काउन्सिल ऍक्ट मध्ये जे मंजूर केलेल्या मागण्या होत्या त्याच्यामधले हे दुसरं जे होतं वार्षिक अंदाजपत्रकावर हे जे कायदे मंडळातील लोक आहेत ते चर्चा करू शकत होते.
मात्र मतदानाचा अधिकार नव्हता. म्हणजे वार्षिक अंदाजपत्रकावर चर्चा करण्याला ओके, मात्र त्याच्यावर मतदानाचा अधिकार नव्हता. म्हणजे हा जो कायदा आहे इंडियन कौन्सिल ऍक्ट 1892चा, या कायद्यामध्ये फारसे अधिकार दिलेले, म्हणजे अधिकार काहीच दिलेले नव्हते, फक्त सदस्य संख्या वाढवली, बोलण्याचा अधिकार आहे मात्र मतदानाचा अधिकार नाही. म्हणजे एखादी गोष्ट जर कायमस्वरूपी मंजूर करायची असेल तर त्याच्यासाठी जे मतदान घेतलं जायचं त्यामध्ये मात्र मतदानाचा अधिकार नाही. मात्र तुमच्या मागण्या आम्ही काही अंशी मान्य केल्यात असंही ब्रिटिश लोक दाखवायचे. आणि त्याच्यामुळं हे जे मवाळ नेते होते त्यांना जाणवलं की हे ब्रिटिश काय करतात, काही मागण्या ज्या त्यांच्यासाठी चांगल्या असतील त्या मान्य करतात, मात्र महत्वाचे अधिकार आपल्याला हे कधीच देत नाहीत. आणि त्यामुळेच त्यांनी 1905ला, किती साली, 1905ला वसाहती अंतर्गत स्वराज्याची मागणी कुणी केली होती, मवाळांनी केलेली होती. तर हे सर्व होतं जे मवाळ नेते होते त्यांची विचार प्रणाली होती, त्यांच्या मागण्या कोणत्या नक्की होत्या. शिवाय ब्रिटिशांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्यात हे दाखवण्यासाठी मंजूर केलेला ऍक्ट कोणता सांगितला मी तुम्हाला, 1892चा इंडियन कौन्सिल ऍक्ट. तर हे झालं पूर्व पार्श्वभूमी मवाळ कालखंडातील. आता ह्या मवाळ कालखंडातील जे नेते होते जसं दादाभाई नौरोजी आहेत, फिरोजशाह मेहता आहेत, न्यायमूर्ती रानडे आहेत, गोपाळकृष्ण गोखले आहेत, यांच्याविषयीची माहिती आपल्याला परीक्षेला विचारतात. तर या मवाळ कालखंडातील नेत्यांची जी महत्वपूर्ण माहिती आहे तीही आपण पुढे बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे. परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे. सभेतील महत्वपूर्ण नेत्यांचा अभ्यास करणार आहोत आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक महत्वाचे राष्ट्रीय सभेतील अतिशय प्रभावी आणि विचारपूर्व वागणारा असं एक व्यक्तिमत्व होतं, ते म्हणजे दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजींना जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये सुवर्ण मध्ये साधणारे नेते असं बोललं जायचं, कारण जहाल आणि मवाळ ही विचार प्रणाली कधीच पटली नाही आणि त्याच्यामुळे वारंवार मतप्रवाहांमधील मतभेदांमुळे स्वातंत्र्याची जी दिशा आहे ती कुठलं तरी भरकटली जायची. अशा वेळेला दोघांना एकत्रित आणण्याचं काम, वेगवेगळ्या विचार प्रवाहांना एकत्रित आणण्याचं काम दादाभाई नौरोजी करायचे. आणि म्हणूनच दादाभाई नौरोजींना जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये सुवर्ण मध्ये साधणारे नेते असं म्हणायचे. त्यांच्या भारतासाठी असणाऱ्या खूप मोठ्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांनाच भारताचे पितामह असे संबोधले जायचं. तर या दादाभाई नौरोजी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825ला मुंबई येथे झालेला होता आणि त्यांना भारताचे पितामह असं संबोधलं जायचं, हेही लक्षात ठेवा. त्यानंतर परीक्षेला वारंवार विचारला गेलेला याविषयीचा प्रश्न आहे तो म्हणजे बॉम्बे असोसिएशनची स्थापना. 1852 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केलेली होती. त्यानंतर 1853 मध्ये एल्फिन्स्टन कॉलेजचे ते पहिले भारतीय प्राध्यापक होते आणि या कॉलेजमध्ये ते गणित हा विषय शिकवत असत. पुढे 1861 मध्ये रास्तगोपतार यालाच मराठीमध्ये नाव आहे खरी बातमी आणि हे साप्ताहिक होतं, म्हणजे आठवड्यातून एकदा निघायचं. तर हे साप्ताहिक जनजागृतीसाठी दादाभाई नौरोजी यांनी 1861 मध्ये सुरू केलेलं होतं. त्यानंतर दादाभाई नौरोजी हे तब्बल 3 वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते आणि त्याच्यामध्ये राष्ट्रीय सभेचे बघा पहिले पारसी अध्यक्ष कोण अनेक वेळेला विचारतात, तर ते दादाभाई नौरोजी. 1886 मध्ये एकदा दादाभाई नौरोजी राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे 1893 आणि 1906 मध्ये राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. त्याच्यामध्ये मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून हे सांगायचे की राष्ट्रीय सभेचं जे 1886ला अधिवेशन झालं, म्हणजे पहिले राष्ट्रीय सभेचे अधिवेशन पहिलं कुठलं असणार आहे, कारण राष्ट्रीय सभेची स्थापना 1885ला झाली. त्याचे अध्यक्ष कोण होते, व्योमेशचंद्र बॅनर्जी, आणि ती मुंबईला झालेली होती. त्यानंतर 1886ला दुसरं राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालेलं होतं. म्हणजे दादाभाई नौरोजी हे राष्ट्रीय सभेच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि पहिले पारसी अध्यक्ष होते. मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून हे सांगायचंय की 1886ला जे राष्ट्रीय सभेचं दुसरं अधिवेशन झालं होतं ते कोणत्या ठिकाणी झालं होतं हे सांगायचंय मला तुम्ही. तर दादाभाई नौरोजी 3 वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष झालेले होते. लक्षात काय ठेवायचं, 86, 93, 18 हे कॉमन आहे, 86, 93 आणि 1906. तर 1906 पण महत्वाचं काय आहे, बंगालची
फाळणी झालेली होती त्यावेळेला आणि त्याच्यामुळं ह्या म्हणजे 1905 ला बंगालची फाळणी झाली आणि त्याच्यानंतर इथे 1906 जे अधिवेशन झाले याच्यामध्ये स्वराज्य हे ध्येय निश्चित करण्यात आलेलं होतं. स्वराज्याची ध्येयाची घोषणा करण्यात आलेली होती आणि त्यामुळे हेही अधिवेशन महत्वाचं आहे. तर लक्षात काय ठेवायचं, दादाभाई नौरोजी एकूण 3 वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते, 1886, 1893 आणि 1906. त्यानंतर 1892 ते 95 या कालखंडामध्ये फिन्सबरी हे इंग्लंडमधील ठिकाण आहे. फिन्सबरी या मतदारसंघातून दादाभाई नौरोजी निवडून आले होते. पहिले भारतीय होते ते जे इंग्लंडमधील फिन्सबरी या मतदारसंघातून निवडून आलेले होते. त्याच्यामुळे हेही महत्वाचं आहे. 1906 मध्ये कोलकाता म्हणजे 1906चं हे जे अधिवेशन आहे हे कुठं होतं, कोलकाता अधिवेशन. आणि याच्यामध्ये स्वराज्य हे ध्येय घोषित करण्यात आलेलं होतं. कारण आधी काय झालेली होती, बंगालची फाळणी झालेली होती आणि ब्रिटिश हे आपल्या मागण्या कुठेही मान्य करणार नाही, स्वतःचा स्वार्थ नेहमी बघणार, हे लक्षात आले होतं फाळणीमुळे. आणि त्याच्यामुळे 1906 ला जे कोलकाता येथे अधिवेशन झालेलं होतं त्याच्यामध्ये स्वराज्य हे ध्येय घोषित करण्यात आलेलं होतं. त्यानंतर मी तुम्हाला आधीच सांगितलं की दादाभाई नौरोजी यांना जहाल व मवाळ यांच्यामध्ये सुवर्ण मध्ये साधणारे नेते असं संबोधलं जायचं. कारण 2 वेगवेगळे मतप्रवाह आणि ते मतप्रवाह एकत्रित येणं हे अशक्य होतं. स्वातंत्र्याची दिशा भरकटली जाऊ नये याच्यासाठी काळजी घेऊन दादाभाई नौरोजी सामंजस्याची भूमिका घ्यायचे आणि सगळ्यांना एकत्रित आणून भारतीय स्वातंत्र्याची कशी वाटचाल करायची स्वातंत्र्यासाठी याच्यासाठी वेगवेगळ्या योजनांची आखणी नेहमी करायचे. आणि म्हणूनच त्यांना जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये सुवर्ण मध्ये साधणारे नेते असं बोललं जायचं. तसेच त्यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक हा प्रश्न पोलीस परीक्षेला कितीतरी वेळेला येऊन गेलाय. भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोणाला संबोधतात तर दादाभाई नौरोजी यांना संबोधतात. आणि भारतीय अर्थशास्त्राशी संबंधित त्यांनी एक ग्रंथ लिहिलेला होता 1873 मध्ये आणि त्या ग्रंथाचं नाव होतं पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. याच्यामध्ये त्यांनी सिद्धांत मांडलेला होता, तोही परीक्षेला अनेक वेळेला विचारतात. त्यालाच लुटीचा सिद्धांत किंवा ड्रेन थिअरी असं म्हणतात. तर भारतीय अर्थशास्त्राशी संबंधित ब्रिटिशांनी कशा पद्धतीने भारताची लूट केली, भारतातील माल कच्चा माल नेला, स्वतःच्या देशामध्ये तयार केला आणि तोच माल आणून आपल्या देशामध्ये कशा पद्धतीने विकला, शेजारच्या कंट्रीजना कशा पद्धतीने विकला, कशा पद्धतीने व्यापार केला आणि भारताची कशा पद्धतीने शोषण आणि लूट केली, या सर्वाशी संबंधित जी माहिती आहे ती पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथामध्ये लिहिलेली दिसते. तर अनेक वेळेला परीक्षेला विचारतात की पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणाचा, तर तो आहे दादाभाई नौरोजींचा. त्याचा विषय काय आहे तर अर्थशास्त्राशी संबंधित हा ग्रंथ आहे. 1873 मध्ये हा ग्रंथ लिहिलेला होता. या ग्रंथातील सिद्धांताला काय बोलतात, लुटीचा सिद्धांत किंवा ड्रेन थिअरी किंवा त्याचं आणखी एक दुसरं नाव आहे आर्थिक निःसरणाचा सिद्धांत. काय म्हणतात, आर्थिक निःसरणाचा सिद्धांत. आर्थिक निःसरणाचा सिद्धांत हे सुद्धा अनेक वेळेला पोलीस सारखे एक्झाम्स असतील, तलाठी एक्झाम्स असतील, यांना येऊन गेलेलं आहे. आणि म्हणूनच दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक असं म्हणतात. तर भारतीय हिंदी अर्थशास्त्राचा पाया घालणारे असं कुणाला संबोधतात, ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. तर पुढचे नेते आहेत मवाळ कालखंडातील महत्वपूर्ण, ते म्हणजे न्यायमूर्ती रानडे. 18 जानेवारी 1842 मध्ये न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म झाला. निफाड नाशिक म्हणजे महाराष्ट्रमध्ये निफाड नाशिक या ठिकाणी दादाभाई नौरोजी न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म झाला. आणि त्यांच्यातील महत्वाच्या गोष्टी इथे मी लिहिलेल्या आहेत अगदी सोप्या भाषेमध्ये. 1865 मध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना त्यांनी पुण्यामध्ये केलेली होती. 1867 मध्ये प्रार्थना समाजाच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतलेला होता. प्रार्थना समाजाचं जे एक महत्वाचं वैशिष्ट्य होतं किंवा प्रार्थना समाजाची विचार प्रणाली होती की एकेश्वरवाद, एकेश्वर एकच ईश्वर आहे असं प्रार्थना समाजाचं म्हणणं होतं. आणि त्याच्यासाठी त्यांनी एकेश्वर निष्ठांची कैफियत हा एक निबंध लिहिलेला होता. ही त्यांच्या साहित्य संपदामध्ये असणार. तर एकेश्वर निष्ठांची कैफियत हे जे प्रार्थना समाज आहे त्या प्रार्थना समाजाच्या प्रचारार्थ लिहिलेला
निबंध आहे. 1870 मध्ये त्यांनी सार्वजनिक सभेच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतलेला होता. तर 1887 मध्ये भारतीय सामाजिक परिषदेची त्यांनी स्थापना केलेली होती. 1893 मध्ये डेक्कन सभेची स्थापना केलेली होती. आता ह्याच्यामध्ये बघा पण अनेक जण फसतात की बघा 1893 मध्ये डेक्कन सभा आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी असं पण आहे. तर डेक्कन नुसतं असतं त्याच्यामुळे तुम्ही गडबडून जायचं नाही. तर डेक्कन सभेची स्थापना 1893 मध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी केलेली होती, हे लक्षात ठेवायचं आहे. तर 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना ही लोकमान्य टिळकांनी केलेली होती. त्यामुळं डेक्कन एज्युकेशन सोसायटी म्हटलं की लोकमान्य टिळक लक्षात ठेवायचे आणि डेक्कन सभा म्हटलं की न्यायमूर्ती रानडे लक्षात ठेवायचे. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांची जी साहित्य संपदा होती त्याच्याविषयी महत्वाचं म्हणजे आतापर्यंत पोलीस सारखे एक्झाम असतील, तलाठी एक्झाम्स असतील, मराठी सत्तेचा उदय हे ग्रंथाचं नाव विचारलेलं दिसून येतं. तर मराठी सत्तेचा उदय, एकेश्वर निष्ठांची कैफियत, एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हा जो ग्रंथ आहे हा अर्थशास्त्रावरचा ग्रंथ आहे. हिंदी अर्थशास्त्राचा पाया रचणारे असं न्यायमूर्ती रानडे यांना संबोधतात. तर भारतीय अर्थशास्त्राचे जनक कुणाला म्हणतात? दादाभाई नौरोजी यांना म्हणतात. आणि हिंदी अर्थशास्त्राचा पाया रचणारे कुणाला म्हणतात? न्यायमूर्ती रानडे यांना म्हणतात. तर अशा पद्धतीने आपण जे मवाळ कालखंडातील महत्वपूर्ण नेते आहेत त्यांची माहिती बघितलेली आहे. आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असेलच. आणि कारण मी तुमचे परीक्षेचे पेपर कशा पद्धतीचे असतात हे बघितलेलं आहे आणि त्यामध्ये महत्वपूर्ण अशी माहिती तुम्हाला कमीत कमी शब्दामध्ये सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.